फोटो काढायचं की काम करायचं, राजन विचार यांचा सडेतोड टोला। कोपरी येथील सॅटिस पुलाच्या गर्डर लॉन्चिंग कामाची पाहणी माजी खासदार राजन विचारे यांनी केली। त्यांनी कामाच्या विलंबावर नाराजी व्यक्त करत सध्याच्या खासदारांवर टीका केली। ते फोटो काढण्यात व्यस्त आहेत, काम कसं करावं हेच माहित नाही। तसेच त्यांनी गरज पडल्यास मार्गदर्शन करण्याची तयारीही दर्शवली। सॅटिस प्रमाणे ठाणे नवीन रेल्वे स्टेशनचं कामही लवकर व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। नांदेडमध्ये अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 15 लाखांची मेडिकल भेट। नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तब्बल 15 लाख रुपयांची मेडिकल उपकरणांची भेट देण्यात आली। वाढदिवसानिमित्त रुग्णालयात केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला। या उपक्रमासाठी माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी पुढाकार घेतला होता। सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रवादीकडून हा वाढदिवस साजरा करण्यात आला। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी यावेळी सांगितले की आम्ही अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह राबवत आहोत। अमृता फडणवीस चंद्रपूर दौऱ्यावर। सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाअंतर्गत अमृता फडणवीस चंद्रपूर दौऱ्यावर आल्या। त्यांनी कोतवालीवाडमधील राजमाता निवास येथे आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली। यानंतर आयोजित कार्यक्रमात त्यांनी प्रतिकात्मकरित्या 55 विद्यार्थ्यांना सायकली वाटप केल्या। त्यांनी सीएम फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित चित्र प्रदर्शनालाही भेट देत गौरवोद्गार काढले। रत्नागिरीमध्ये गॅस टँकर पलटी, गॅस गळतीनं खळबळ। हातखंबा शाळेजवळ गॅस टँकर उलटल्यानंतर गॅस गळतीमुळे भीतीचं वातावरण पसरलं। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि प्रांत अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून गळती नियंत्रणात असल्याची माहिती आहे। हातखंबा पाली मार्ग बंद असून वाहन चालकांसाठी कुवार बाव व बाव नदी मार्ग खुले करण्यात आले आहे। जालन्यात क्रीडा प्रबोधिनीतील विद्यार्थिनींचा विनयभंग। जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीतील एका क्रीडा शिक्षकाने 4 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची गोपनीय माहिती उघड झाली आहे। रविवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी मुलींची चौकशी केल्यानंतर अखेर या प्रकरणात गट शिक्षण अधिकारी श्री कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार क्रीडा शिक्षक आणि प्रबोधिनी व्यवस्थापक प्रमोद गुलाबराव खरात विरोधात विनयभंग आणि पॉक्सो कायद्यानुसार रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुष्काळातही खजुराचं सोनं, बीडच्या शेतकऱ्याची यशोगाथा। बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील केळ सांगवी गावात शेतकरी दत्तात्रय घुले यांनी 1.5 एकरात खजूर शेती करून 12 लाखांचं उत्पन्न मिळवलं आहे। दुष्काळी भागातही आधुनिक शेतीचा मार्ग स्वीकारून त्यांनी आर्थिक स्थैर्य मिळवलं आहे। त्यांच्या खजुराची विक्री महाराष्ट्रासह परराज्यात सुरू आहे। त्यांनी महाराष्ट्रातही खजूर उत्पादकांना अनुदान मिळावे अशी मागणी केली आहे। स्थानिक शेतकरी त्यांच्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी आवर्जून भेट देत आहेत। बंद बोरवेल मधून 200 फूट पाण्याचा फवारा। बीडच्या वडवणी तालुक्यातील चिंचवण गावात 2019 साली घेतलेली बंद बोरवेल अचानक सक्रिय होऊन तब्बल 200 फूट उंच पाण्याचा फवारा उडाला। कोणतीही मोटार न लावता पाणी सतत बाहेर येत असून किसन दोडताले यांच्या शेतातील कपाशीचे मोठे नुकसान झाले। या अनोख्या घटनेमुळे परिसरात ग्रामस्थांची गर्दी झाली असून पाण्याचा प्रवाह अद्याप सुरूच आहे। चंद्रभागा नदीची पूरसदृश स्थिती, भीमा दुथडीने वाहते। पंढरपूरमध्ये उज्जनी आणि वीर धरणातून एकूण 93,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे। चंद्रभागेची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। सध्या नदीत 64,000 क्युसेक वेगाने पाणी प्रवाहित होत आहे। आपत्ती व्यवस्थापन प्रणाली कार्यरत नसल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे। महादेव कोळी समाज सतर्क राहत असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन राबवण्याचे आदेश दिले आहेत। कामगारांचा विजय, आंदोलन मागे। कल्याण डोंबिवली महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांनी सुमित एल्कोल प्लास्ट कंपनीत सामावून घ्यावे या मागणीसाठी खंबाळपाडा कचरा डेपो येथे काम बंद आंदोलन छेडले होते। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून 15 ऑगस्ट पर्यंत कामगारांना कामावर घेण्याची मागणी केली, ज्याला कंपनीने होकार दिला। यासोबतच थकीत पगाराचा प्रश्नही मार्गी लावला जाईल असे आश्वासन देण्यात आले असून त्यानंतर कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे। माजलगाव धरण फक्त 16% भरलं, शहरांची तहान कायम। बीड आणि माजलगाव शहराची तहान भागवणारे माजलगाव धरण अद्याप फक्त 16% भरले असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे। गतवर्षी याच कालावधीत हे धरण 80% भरलं होतं। जायकवाडी प्रकल्पातून पाण्याची आवक सुरू असली तरी जिल्ह्यातल्या पाऊस कमी असल्यामुळे छोटी मोठी धरणे अजून रिकामीच आहे। शेतकऱ्यांनी दमदार पावसाची आशा व्यक्त केली आहे। माजलगाव धरणाच्या स्थितीचा थेट आढावा आमचे प्रतिनिधी दीपक जाधव यांनी घेतला आहे।